की देव मला या पृथ्वीवरती सधन केलेलं आहे, देवाने या पृथ्वीवर मला निरोगी निकोप ठेवलेलं आहे, हे मी बिलीव्ह करत नाही. अविश्वास, माझी सधनता. एकदा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन सादर करतो. यावेळेस आपण जो विषय पाहत आहे, फेथ इन जीसस, येशूवरील विश्वास, त्याचा हा 4था भाग आहे. आणि यावेळेस आपण जे वचन वाचणार आहोत, लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याची 17 ते 20 वचनं. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, लूक हा डॉक्टर होता. जे डॉक्टर आहेत ते हुशार असतात, म्हणून ते डॉक्टर झालेले असतात, कारण त्या भागांमध्ये तितके हुशार असणं गरजेचं असतं. आणि लूक हा डॉक्टर असल्या कारणानं त्याने जो वृत्तांत लिहिलाय तो तसा आपण पाहणार आहोत. काय म्हटलेलं या ठिकाणी, लूक त्याच्या नजरेत किंवा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे लिहितो, हा जो अध्याय आहे मत्तेमध्ये पण आहे आणि इतर शुभवर्तमान मार्कनी पण सांगितलेलं आहे. पण लूक याला कोणती गोष्ट एम्फसाइज किंवा त्याला सांगायचं काय ते आपण याच्यातून पाहणार आहोत. पक्षघाती मनुष्य बरा होतो. म्हणून मी या 4 भागांमध्ये येशूवरील विश्वास कशा अर्थाने आम्ही पाहिलेला आहे आणि फेथ याविषयी आम्ही पाहत आहोत. हे वाचूया आणि मग आपण त्या वचनांकडे जाणार आहोत. मी वाचतो तुम्हा सर्वांसाठी. पक्षघाती मनुष्य बरा होतो. एके दिवशी असे झाले की तो शिकवित असता गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व येरुशलेम येथून आलेले परुषी व शास्त्राध्यापक बसले होते. तर या शब्दांकडे जाणार आहोत आपण हळूहळू. आणि लोकांना, याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करू शकता, आणि लोकांना निरोगी करावयास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई वसत होते. हालेलुया. 18 वचन. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणी एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर घालून आणले व त्याला आत नेऊन त्याच्या समोर ठेवावयाचा यत्न केला, परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्याची सवड होईना. म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजे सुद्धा कौलारूतून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पुन्हा एकदा या वाचलेल्या वचनाबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि पवित्र आत्मा आज आमचं मार्गदर्शन करू या वचनातून मनन करण्यासाठी. आपण पाहत आहोत फेथ. काय घडलेलं या ठिकाणी, ज्या वेळेस म्हणजे इसवी सणाला सुरुवात झाली. इसवी सणाला सुरुवात कधी झाली तुम्ही विचार करा. माहिती आहे तुम्हाला काय? इसवी सणाला सुरुवात झाली येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, म्हणजे पहिल्या शतकातली ही गोष्ट आहे. पहिल्या शतकातली ही गोष्ट आहे आणि ही घडलेली सत्य घटना आहे, म्हणून लुकाने लिहिलेली आहे. जी घटना घडली त्याचा वृत्तांत इथं लिहितो आणि असं लिहिलेलं आहे, आजही जवळजवळ 2025 वर्ष झालेले आहेत, पॅरालिसिस वरती उपचार नाही आहेत. फार तुटपुंजे आहेत, जेणेकरून अशक्य गोष्ट आहे. पण विचार करा त्या काळामध्ये किती भयंकर असेल पॅरालिसिस. तो मनुष्य ताडकन उठला, आपली बाज त्याने घेतली आणि चालू लागला. आणि याच्यामध्ये आम्हाला पाहायचंय का घडलं. आधी तो पॅरालिसिस म्हणजे पक्षघाताने त्रस्त असा बाजेवरती, खाटेवरती येशूच्या जवळ टाकण्यात आला आणि येशूने फक्त एकच गोष्ट केली, ज्याला टाकलं त्याचा आणि ज्यांनी टाकलं त्यांचा विश्वास पाहून येशू म्हणाला, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. यामध्ये जे घडलंय त्याच्यावरती आपण मनन करणार आहोत. फेथ, विश्वास आज शक्य आहे का तुम्हाला? कित्येक जण असे आहेत की मूळव्याध झाला, कॅन्सर झाला, स्किन डिजीज झाला, अनेक रोग झालेत की जे बरे होत नाही. एड्स बरा होत नाही,
कॅन्सर बरा होत नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, कुठलाही आजार असेल, येशूवर विश्वास जर असेल तो बरा होणार आहे. हालेलुया. तर या ठिकाणी फेथ, FAITH असा शब्द इंग्रजीमध्ये येतो. आता मराठीत नाही केलेलं आहे, पण मराठीत त्याचा अर्थ मी सांगणार आहे. F स्टँड फॉर फॉलो द वर्ड ऑफ जीसस. त्याने काय केलं? तो काय म्हणाला? येशू त्याला म्हणाला, पहिली गोष्ट, तुझ्या पापांची क्षमा झालेली. आपण डीप जाणार आहोत त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी बसलेले जे शास्त्राध्यापक, त्याला डॉक्टर्स म्हटलेले, तो शब्दाकडे पण मी येणार आहे. शास्त्राध्यापक, डॉक्टर्स म्हटलेले, त्या शब्दाकडे आपण पाहूया. आणि त्यांच्या मनात प्रश्न आला की हा पापांची क्षमा करणारा मनुष्य हा असा कसा? कारण देवाशिवाय कोणालाच पापांची क्षमा करण्याचा अधिकार नाही. आणि दुसरा शब्द या ठिकाणी येशूने म्हटला, मी तुला सांगतो. या ठिकाणी लिहिले उठ. या ठिकाणी म्हटलेले, मी तुला सांगतो उठ, आपली बाज, मी तुला सांगतो उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. याच्यामध्ये 2 आज्ञा आहेत. उठ, आपली बाज उचल आणि घरी जा. 3 क्रिया आहेत या आज्ञेमध्ये. त्या 3ही क्रिया त्या पॅल्सी, पक्षघाती झालेल्या माणसाने केल्या. त्यातला पहिला जे फॉलो द वर्ड ऑफ जीसस. येशू ख्रिस्त जे सांगतो ते फॉलो करा. ऐका, नुसतं ऐका नाही, ऐकल्याप्रमाणे कृती करा. ती कृती त्याने केली. त्याचा स्टँड F फॉर फॉलो द वर्ड ऑफ जीसस. त्याने तो फॉलो केला, त्याचा रिझल्ट त्याला मिळाला. पुढं A, अलाव जीसस टू युअर हार्ट. म्हणजे येशू ख्रिस्ताला तुमच्या अंतःकरणात प्राधान्य द्या किंवा परवानगी द्या. कधी कधी आम्ही लोकांचं दबावाखाली ऐकतो, प्रेशर खाली ऐकतो, गोष्टी आम्हाला नाही आवडत तरी देखील ऐकावं लागतं आणि मग आम्ही त्या करतो. बरोबर आहे? काही गोष्टी नाही आवडत. अलाव जीसस टू युअर हार्ट, परवानगी द्या. आणि जेव्हा ते सहानुमते, तेव्हा आम्ही ते स्वीकारतो, परवानगी देतो, तेव्हा त्याचं कार्य घडतं. फेथ तिथून सुरुवात होतो. FA, त्याचं पुढचं जे I, इन्स्टॉल द वर्ड ऑफ जीसस इन युअर हार्ट. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या वचनाला इन्स्टॉल म्हणजे मी इन्स्टॉल या शब्दाला इन्स्टॉल करायला आलेला आहे. म्हणजे काय करायला आलेलं आहे? ते कसं करावं हे तो सांगतो आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करता. वॉशिंग मशीन इन्स्टॉल करायला आलाय, तुम्हाला त्यातलं फंक्शन माहित नसतं, पण त्यातला जो तज्ञ असतो, त्या कंपनीचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो, तो येऊन तुम्हाला सांगतो, इन्स्टॉलेशन देतो. आणि मग तुम्ही एक्झॅक्टली तसंच आहे. जे विश्वासासंदर्भात येशू जे जे तुम्हाला सांगतो ते मी केलं तर तो फेथ ऍक्टिव्ह होतो. येशू सांगतो, मी करत नाही. पुढे T, ट्रुथफुल लाईफ ॲज सेड इन अ बायबल. T स्टँड फॉर ट्रुथफुल लाईफ. जे आमचं वर्तनक्रम, हा वर्तनक्रम आहे ट्रुथफुल, सत्याशी जडलेला. कशाबद्दल? पवित्र शास्त्रांमध्ये सांगितलेलं जे सत्य, त्या सत्याशी जडलेला असावा. त्यावेळेस ते ऍक्टिव्ह होतो. T स्टँड फॉर ट्रुथफुल लाईफ ॲज सेड इन द बायबल. H स्टँड फॉर हॉनेस्टी ॲट ऑल टाइम विथ ऑल. हे आम्ही तसं नाही करत. आम्ही परत याचा मराठीत अर्थ सांगतो. म्हणजे प्रामाणिकपणा सर्व वेळेस, सर्व प्रसंगात, तो माझ्या मनाचा असेल किंवा मनाचा नसेल तरी सुद्धा हे होत नाही. हॉनेस्टी मी तिथेच दाखवतो जिथं मला दाखवायची नाही. तुमच्या प्रतिकूल परिस्थितीत आणि तुमच्या अनुकूल परिस्थितीत सुद्धा तुमची हॉनेस्टी ज्या वेळेस येते, इट स्टँड्स फेथ. तो पॅल्सी झालेला मनुष्य, प्रतिकूल परिस्थिती आहे, उठता येत नाही, डॉक्टरने सांगितलं संपलं, हा कधीच आयुष्यभर चालणार नाही. आज त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हॉनेस्टी ॲट ऑल टाइम विथ ऑल, म्हणजे सर्व प्रसंगामध्ये तुम्ही हॉनेस्ट, प्रामाणिक असलं पाहिजे. वर्क्स फेथ. 17व्या वचनात काय म्हणतोय पहा.
वाचूया. एके दिवशी असे झाले की तो शिकवित असता. एके दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी? एके दिवशी डॉक्टर्स आहे तो लूक लिहिताना त्याच्या आधीचं वचन जर तुम्ही वाचलं तर मला कळेल. तो तर अरण्यात एकांती जाऊन प्रार्थना करीत होता. डोंगरावरनं उतरला, त्या डोंगरात अरण्यात प्रार्थना करत होता. आदल्या दिवशी जर तुम्ही वाचलं, कुष्ठरोग्याला त्याने बरं केलेले आहे. अनेक रोगी त्याच्याकडे आले होते. आणि ही गोष्ट कफरनहूमात कदाचित त्याच्या मित्रांना, आजूबाजूचे लोक, ते पॅल्सी झालेला व्यक्ती होता, त्याने ऐकलं असेल. आता त्याच्या अंतकरणात जे आपण आत्ता शब्द वापरला, इमोना आणि पेस्टी, त्यातला FAITH, हे काम करायला सुरुवात झाली. आणि देवाचं वचन सांगतं रोमकराच्या पत्रात, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. जर तुमचा विश्वासामध्ये वाढ व्हायला हवी तर तुम्ही देवाचं वचन ऐकायला हवं. आणि नुसतं ऐकून नव्हे, 2 प्रकारचे ऐकणे जे आता आपण ऐकले. ते पक्षघात झालेल्या माणसाला पण त्याने जे ऐकलं, येशूने जे सांगितलं तेच केलं. आजही आम्ही येशू जे सांगतो तेच करत नाही आणि म्हणतो कसं काय घडलं, चमत्कार का नाही घडत आहे? त्याचं कारण आहे, येशूने जे सांगितलेले ते करण्यामध्ये माझ्यामध्ये कुठेतरी अविश्वास आहे. आणि म्हणून आम्हाला तो रिझल्ट मिळत नाही. आज या ठिकाणी एके दिवशी असं झालं. काय झालं? आदल्या दिवशी पण येशू अनेकांना बरं केलं, रात्रभर प्रार्थना केली, तरी देखील मी या ठिकाणी लिहिलंय, स्ट्रॉंग होता येशू ख्रिस्त. कुठे? देवाच्या सानिध्यात. तिथे लिहिलंय, पहा लिहिलंय, आणि लोकांना निरोगी करावयास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई बसत होते. हे कुठून येतं सामर्थ्य? फेलोशिप विथ द गॉड द फादर. हालेलुया. आज आम्ही तेच गमावत आहोत. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आज आमची जी फेलोशिप आहे, आमचं जे देवाबरोबरचं नातेसंबंध आहे, हे आम्ही तोडल्या कारणाने पाप आमच्यामध्ये आलेले. आणि म्हणून ही जी फेलोशिप तुटल्या कारणाने हे सामर्थ्य आमच्यातून दिसत नाही. या ठिकाणी रात्रभर डोंगरावरती होता, पण तरी देखील आदल्या दिवशी काम केलंय, रात्रभर देवाबरोबर वेळ घालवलाय, आणि तरीही स्टील फ्रेश अनेकांना आरोग्य देण्यासाठी. पुढे तिथं म्हटले शिक्षण देत होता. म्हणून आपला जो मेसेज आहे ना, शिक्षणाचा मेसेज आहे. मी तुम्हाला सांगतो, पहा, संदेश टीचिंग प्लस प्रीचिंग. शिक्षण देत होता. शिक्षण माणसाला बदलतं, त्याची विचारसरणी बदलते. का? एखादा गावंढळ असेल, का त्याला गावंढळ म्हणतो? कारण तो शिकलेला नाही. ज्यावेळी शिक्षण घेतो त्याची मानसिकता बदलते. यासाठी येशू पण या ठिकाणी म्हणतो, एके दिवशी असे झाले की तो शिकवीत असता. शिका. काय शिका? देवाचं वचन शिका. शिक्षण माणसाला बदलतं, चेंज करतं. चेंज ऑफ थिंकिंग ऑफ माइंड, विचार बदलतं. हेच येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. त्यांचं बिलीव्ह सिस्टम त्याने बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशाने? शिक्षणाच्या द्वारे. आणि तिथे कोण कोण होते? त्या तिथे लिहिले बघा, गालिलाहून आलेले. अजून खोलात नाही गेलो मी. गालिल शब्द, यहुदिया शब्द, येरुशलेम शब्द, फार रहस्यमय गोष्टी आहेत या शब्दांमध्ये. पण उगाच त्या ठिकाणी लिहिले गेलेले नाही आहेत, कारण पवित्र शास्त्र सांगतं काना किंवा मात्रा असाच नाही लिहिलेला आहे तो. गालिलातून, आजही गालिलातून कोण कोण आलं होतं? शास्त्री, परुषी, शास्त्राध्यापक बसले होते. या ठिकाणी शब्द वापरलेला आहे इंग्रजीमध्ये, KJV मध्ये डॉक्टर्स हा शब्द लिहिलेला आहे. ऑल द डॉक्टर्स वेर केम, जुडिया, गॅलिली, जेरुसलेम असं लिहिलं आहे. आणि त्या डॉक्टर्स विषयी ग्रीक शब्द असा म्हटलेला आहे, नमो डिया स्वलोस, NOMODIDASKALOS. याचा अर्थ टीचर ऑफ द लॉ. कशाचे? नियमशास्त्राचे शास्त्राध्यापक. त्यांना सुद्धा फेथ डझंट नो. शास्त्राचे अध्यापक आहेत, शिकवत आहेत,
याचा अर्थ असा नाही की दे हॅव अ फेथ, दे डोंट नो द फेथ. त्या पक्षघाती माणसामध्ये काम केलं. तर हे जे शास्त्राचे अध्यापक होते, नियमशास्त्र शिकवणारे होते, विश्वासणारे आहेत, एवढे मोठे विश्वासणारे आहेत, नाव तर फार एवढं मोठं, पण वर्किंग शून्य. पुढे जर वाचत दिलेलं 21व्या वचनामध्ये, तेव्हा शास्त्री व परुषी अशी वाटाघाटी करू लागले की हा दुर्भाषण करतो. कारण त्यांनी ओळखलंच नाही की जो शिकवत आहे तो देवाचा पुत्र, देव स्वतः आहे. ह्याच्याकडे सर्व पॉवर आहेत, सर्व अधिकार आहेत. जे तिथं असं म्हटलेले प्रभूचं सामर्थ्य त्याच्या जवळ आहे, हे त्यांनी बिलीव्ह नाही केलेलं आहे. आजही आम्ही बिलीव्ह करत नाहीये की देव मला या पृथ्वीवरती सधन केलेलं आहे, देवाने या पृथ्वीवर मला निरोगी निकोप ठेवलेलं आहे. हे मी बिलीव्ह करत नाही. अविश्वास, माझी सधनता, हे मी बिलीव्ह करत नाही. कारण तो दरिद्री झाला, मी धनवान व्हावं यासाठी मी बिलीव्ह करत नाही, मी ऍक्ट करत नाही शास्त्रीय अध्यापकांसारख्या. म्हणून आज आमच्यामध्ये दारिद्र्यामध्ये आहोत. आज आमचं दारिद्र्य जावं म्हणून तो धनवान असताना दरिद्री झाला, पौल म्हणतो. पण आज आम्ही त्या स्थितीमध्ये आहोत. मला कोणाला दोष नाही द्यायचा आहे. मला हे सांगायचंय की आज आमची जी सिस्टम आहे, विचार करण्याची पद्धती आहे, इथे दोष असल्या कारणाने हा फेथ जो आहे तो ऍक्टिव्ह होत नाही. तो काय म्हणतोय की शास्त्राचे अध्यापक आहेत, डॉक्टर्स, टीचर्स ऑफ द लॉ, बट दे डोंट नो द फेथ. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे ते त्यालाच ओळखू शकले नाहीत, कारण त्याच्या परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. आजही आम्ही देवाकडे येतो, परीक्षा घेण्यासाठी येतो. देव हे करेल का? देवाला शक्य आहे का? देवाला सर्व शक्य आहे. कोणती गोष्ट तुमची अशी आहे जो ओळखू शकत नाही, जो तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग ही नोज. जन्म होण्यापूर्वी त्याने तुम्हाला त्याच्या नेत्रांनी पाहिलेलं आहे. वी हॅव अ डाऊट. तरी देखील आमच्यामध्ये ती शंका आहे, कसं होईल, भविष्य माझं कसं होईल. तुम्ही भविष्य म्हणजे काय असतंय दाखवा मला. ह्याला भविष्य म्हणतात. सैतानाने ठोचलेल्या आहेत या गोष्टी. बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड. तो आज विषयी सांगतो, आज म्हटलेला दिवस आहे, आज तो तुमच्याशी बोलतो. आज म्हटलेला दिवस आहे, तो तुम्हाला सुटका देणार आहे. आज आम्ही त्या शास्त्राध्यापकांसारखे आम्ही वर्तन आहे, म्हणून फेथ नॉट वर्किंग, काम करत नाही. त्याचं कारण आहे पुढे वचन 18 मध्ये, देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. कशासाठी होतं इथे लिहिलेलं आहे पहा, अंडरलाईन करा. लोकांना निरोगी करावयास. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, शास्त्री आणि पुरुष आले, चोराच्या घरी जातो, पापी लोकांच्या बैठकीला बसतो. येशू काय म्हटला? निरोग्यास वैद्याची गरज नाही, रोग्यास आहे. वैद्याची गरज कोणाला? डॉक्टरची गरज कोणाला असते? जो रोगी आहे त्याला. डॉक्टरेट केलेले आहेत ना, तो शब्द मी तुम्हाला सांगितलेला आहे. फार शिकलेले आहेत, डॉक्टरही शिकलेलेच असतो. फार शिकल्यानंतर ते डॉक्टरेटची पदवी दिली. हे शास्त्राध्यापक. पण प्रभूचं सामर्थ्य लोकांना निरोगी करावं यासाठी त्याच्याजवळ होतं. आज हाच फेथ माझ्याजवळ नसतो, कारण आम्ही ते डॉक्टरेट घेऊन आलेलो असल्या कारणाने शिक्षण सुद्धा आम्हाला देवापासून लांब घेऊन. हा एक बॅरियर आहे. आमचा विश्वास बसत नाही, त्याला एक बॅरियर, अडखळण शिक्षण आहे, ज्ञान आहे. पुढे जाणार वचन 18. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणा एका पक्षघाती, कोणाला? कित्येक माणसांनी, मॉब असं 3-4 लोक. कारण पक्षघाती माणसाला घेऊन यायचं म्हणजे ताकद लागेल. जाड असेल तर 4 पेक्षा जास्त असतील, कमीत कमी 4. तर प्रत्येक माणसांनी कोणी एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर घालून व त्याला आत नेऊन त्याच्या समोर ठेवायचा यत्न केला. आता या ठिकाणी पॅल्सी या शब्दाला पॅरालो, ग्रीक शब्द आहे पॅरालो म्हणजे पॅरालाइज्ड. पॅरालाइज म्हणजे पक्षघात झालेला आहे. पक्षघात म्हणजे एखादी बाजू, अर्धांगवायू, मराठीमध्ये त्याला अर्धांगवायू म्हणजे एका बाजूला डावी किंवा उजवी, ते
त्याची क्रिया होत नाही. चल आणि अचल, तो अचल स्थितीमध्ये जातो. अचल म्हणजे काहीच करू शकत नाही. चल म्हणजे चालू शकणे, जाणे, आता मी हात वर करणे, हे चल. पण तो अचल स्थितीत जाणे, पॅरालाइज हा अर्थ आहे त्याचा. आणि तीच आज जरी आम्ही देहाने धडधाकट आहोत, पण आत्मिकदृष्ट्या आम्ही पॅरालाइज झालेलो आहोत. कारण आम्हाला विश्वासच नाहीये. आम्ही पॅरालाइज झालेलो आहोत. येशू माझ्यासाठी काय करू शकतो, पॅरालाइज झालेलो आहोत. आम्हाला अनेक आत्मे नरकात चाललेले आहेत, याविषयी आम्हाला खंत नाहीये. अनेक लोक देवापासून दूर आहेत, त्याच्याविषयी कळवळा नाहीये, पॅरालाइज झालेलं. येशू ख्रिस्ताचं वचन लोकांना माहिती नाहीये, पॅरालाइज झालेलं आहे. अनेक लोक बरे होतील, आज माझ्याकडे ते सामर्थ्य, आम्ही पॅरालाइज झालेलो आहे. जिवंत वचन माझ्याजवळ आहे, पण मी काही करू शकत नाही, मी हतबल आहे, मी पॅरालाइज झालेलो आहे आत्मिक दृष्ट्या. देवाने मला सामर्थ्य दिलेलं आहे, देवाबरोबर मी उठू शकतो, बसू शकतो, एवढं पॉवर माझ्याजवळ आहे, पण मी पॅरालाइज झालेलो आहे. वी कॅनॉट यूज, पॅरालाइज झालेलो आहे. आज देवाने आम्हाला पॅरालाइज नव्हे, जलस्थितीत केलेलं आहे. पॅरालाइज झालेलं आहे. आमचे विचार काय आहेत, काय कोणती अडखळणं आहेत विश्वासाला डिॲक्टिव्हेट करण्यासाठी, ऍक्टिव्ह करत नाहीत. पहिली गोष्ट आहे पूर्वग्रह. जुना काहीतरी आम्ही आमच्या डोक्यामध्ये असतं, हे कसं काय घडणार, झाडावरनं फळ जे पडतं ते वर नाही गेलं, खालीच का पडलं, गुरुत्वाकर्षणाचा नियम. त्याने विचार केला आणि तो नियमाचा शोध केला. आज तीच गोष्ट आहे. देव निसर्गाच्या पलीकडे करणारा देव आहे. पाण्यावर मनुष्य चालू शकत नाही हे निसर्ग सांगतं, पण आमचा देव पाण्यावर चालला. एवढंच नव्हे, ज्याने विश्वास ठेवला तो पेत्र पाण्यावर चालला. पाण्याची भिंत होते हे आम्ही कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही, पण इस्रायल लोकांसाठी देवाने पाण्याची रास केली, भिंत केली. इफ यू बिलीव्ह, फेथ. आज इथे प्रॉब्लेम होतो. आज या ठिकाणी हे बॅरियर्स आहेत, पूर्वग्रह आहेत. काही लोकांनी आम्ही ज्या समाजात वाढतो तिथले विचार, तिथल्या संस्कृती आमच्या इतक्या डोक्यावर बसतात, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवायला कमी पडतो. ज्या समाजातून, ज्या संस्कृतीतून, ज्या वातावरण असतं ते सुद्धा आम्हाला कारणीभूत ठरतं. म्हणून तुमची फेलोशिप कोणाबरोबर आहे, तिथला प्रभाव, तिथंच राहून पॅरालाइज होण्यापेक्षा आम्ही तो ऍक्टिव्ह करावा. आत्मिकदृष्ट्या आम्ही पॅरालाइज झालेलो. आणि हे जे बॅरियर्स आहेत विश्वासाला, मेडिकल सायन्स सांगतं येस, कॅन्सर कॅनॉट बी हील्ड, माय जीसस सेड. त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळाले. आज इथे प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून हे बॅरियर्स आमच्यामध्ये, आमचा पूर्वानुभव असतो, पूर्वानुभवावरती पूर्वग्रह ठरलेला असतो. हे बॅरियर्स आमच्या विश्वासामध्ये येतात. आणि म्हणून आम्ही येशूवर विश्वास ठेवू शकत नाही. आम्हाला काही घडलेल्या गोष्टी असतात, बालपणातील असतील, हे जे काही ट्रॉमाज आहेत, हे काही ट्रॉमाज आमच्या जीवनामध्ये असतात, जे आम्ही विश्वास ठेवायला अनुकूल परिस्थिती असते, अनुकूल परिस्थिती देत नाही. सैतान हे विचार देतो, नवीन नवीन काय गोष्टी समाजातून आणतो, आमच्या डोळ्यासमोर ठेवतो. इफ यू बिलीव्ह, विल सी द ग्लोरी ऑफ गॉड. आज हा विश्वास आमच्यामध्ये नाही, म्हणून हा प्रॉब्लेम आमच्यामध्ये. अनेक बॅरियर्स आहेत, त्यामध्ये मी कट शॉर्ट करून या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आज याला तोडायची गरज आहे. आणि ते कसं तुटणार आहे, ज्याप्रमाणे त्या पक्षघाती माणसाला येशू म्हटला, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. पक्षघात जो झाला त्याला सगळ्यात मोठं कारण आहे पाप. पाप या शब्दाचा ग्रीक शब्द आहे मिस द मार्क. त्याचा अर्थ मिस द मार्क म्हणजे मी जिथं असायला पाहिजे तिथं नसल्या कारणानं, म्हणजे थोडक्यामध्ये मिस द मार्क मध्ये नाही का, एखाद्या ठिकाणी असायला पाहिजे असं, म्हणजे तो मार्क इथं न राहता इथं लागला, तो मिस झाला. आज आम्ही देवामध्ये नसल्या कारणानं मिस झालेलो इथं कुठंतरी आहे. त्याला म्हटलेले सिन, त्याचा अर्थ आहे सिन, पाप. जर मी बरोबर योग्य ठिकाणी देवामध्ये मी असेल तर मी माझ्यामध्ये पाप नसणार आहे. आणि पाप नसेल तिथे आजारपण येत नाही, आरोग्य येतं, हिलिंग येतं. जे काही रोग होतात तर तुम्ही देवाकडे क्षमा मागा. प्रभू, जे काही अपराध आहे मी मान्य करतो, कदाचित अविश्वास हे सुद्धा माझ्याकडनं पाप घडलेलं आहे, मला क्षमा कर. एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये असं कोणतं पाप आहे काय, पॅरालिसिस झालेल्या माणसाच्या पहिली गोष्ट त्याला येशू म्हटला,
तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. मिस द मार्क. तो बरोबर येशूच्या ठिकाणी आला. त्यांनी काय प्रयत्न केला? कौलारू काढला, कौलाचं सगळं छप्पर काढलं आणि येशू जिथं बसलेला तिथं त्याच्याजवळ सोडलं. आज अनेक अशी गर्दी आहे की जे आम्हाला येशू जवळ येऊ देत नाही. कार्य माझ्यामध्ये व्हायला पाहिजे ते होऊ देत नाही. याला कारण हे जे बॅरियर्स आमच्यामध्ये आहेत, हे अडखळणं आमच्यामध्ये, ती सर्व काढून टाकण्यासाठी आज मला येशूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस हे बॅरियर्स निघतील. आणि म्हणून त्या ठिकाणी ती जी संधी त्याला प्राप्त झाली आणि या ठिकाणी तो पक्षघाती मनुष्य उठला. त्याचं कारण त्याच्यामधलं जे पापाची क्षमा नावाचं जे बीज होतं, येशूने मुळासकट उपटून टाकलं. आणि मग तो म्हणतो, उठ, आपली बाज उचल. आज मी माझ्यामध्ये जो काही आरोग्य हवं असेल किंवा जी काही गोष्ट विश्वासाला पोषक नसणारी जी गोष्ट असेल ती काढण्यासाठी माझं पाप त्याला कारणीभूत आहे. जे काय असेल ते कबूल करून जेव्हा सोडून देतो, जो पाप कबूल करतो त्याचवर दया होते. आज या पक्षघाती माणसावर दया झाली. आज तुमच्यावर तो दया करू इच्छितो. पण जो मिस द मार्क आहे तो माझ्यातून जाण्यासाठी मला येशूच्या जवळ येणं गरजेचं आहे. येशू त्यांच्याकडे पाहिलं. 5 जण माहीत नाही किती वरती होते आणि या माणसाकडे पाहिलं आणि त्यांचा विश्वास पाहून तो 2 गोष्टी बोलला. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हटला, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग, आपल्या घरी जा. आज या ठिकाणी डॉक्टरेट केलेले लोक होते, त्यांच्यामध्ये हा फेथ दिसला नाही. पण साधा सरळ खूप निरोगी होण्यासाठी आलेला जो रोगी, त्या रोग्याला तो विश्वास पाहायला मिळाला. आज येशू तुमच्याही माझ्या जीवनात तेच कार्य करू इच्छितो. आता वचन 20 काय म्हटलेले पहा, तेव्हा त्यांचा विश्वास पाहून, जे मी तुम्हाला सांग, येशूने त्यांच्याकडे पाहिलं, व्यक्तीकडे पाहिलं. येशूने त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हे सर्वात महत्वाचं. पक्षघाती माणसाला आणि त्याला आणणाऱ्याचा विश्वास येशूने पाहिला. आजारी माणसाच्या विश्वासाला डावलण्याचं किंवा टाळण्याचं कोणतंही कारण येशूने दिलेलं नाही. जो विश्वासाने येशूकडे येतो, येशू त्याला डावलत नाही, येशू त्याला टाळत नाही. तो विश्वास त्या येशू ख्रिस्ताबरोबर मॅच होतो. त्याच ठिकाणी विश्वासाचं जे कार्य आहे पाहायला मिळतं. जे आपण सिम्बॉल्स, जे अर्थ मी तुम्हाला सांगितले, फॉलो द वर्ड ऑफ जीसस, अलाव जीसस टू युअर हार्ट, इन्स्टॉल द वर्ड ऑफ जीसस इन युअर हार्ट, ट्रूथफुल लाईफ ॲज सेड इन अ बायबल, अँड हॉनेस्टी ॲट ऑल टाइम विथ ऑल. सर्व वेळेस, कोणतीही वेळ असू द्या, ज्यावेळेस आम्ही या गोष्टी करतो त्यावेळेस विश्वासाची जे प्रतिफळ आम्हाला आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून येशूवरील माझा विश्वास सिद्ध होतो, सार्थ होतो, हे मला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा आज आमच्याकडनं या गोष्टी घडत नाहीत. त्याला कारण आमच्यामध्ये या गोष्टींची उणीव आहे. यावेळेस आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, तुझ्या वचनाने आज आम्हाला आशीर्वादित केलं प्रभू. होय प्रभू, त्या पक्षघाती माणसाप्रमाणेच आज आम्ही आहोत प्रभू. आज तिथं जो जमाव होता, शास्त्राध्यापक होते, परुषी होते, परंतु त्यांना तो जे शिकवत होता त्या शिकवणीचा किंचितही फायदा झाला नाही झाला. परंतु इथं त्या व्यक्तीला फायदा झालेला आहे जो फक्त ऐकून आला होता. येशू माझ्यासाठी सर्व करायला समर्थ आहे. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे जी माझी परिस्थिती बदलायला आहे. प्रभू, आज हे जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत आणि इथं बसलेल्या लोकांना हा विश्वास तू दे प्रभू. तू समर्थ आहेत सर्व गोष्टी करायला. या विश्वासामध्ये त्यांना बळकटी दे. त्यांच्यामधला जो विश्वास आहे तो त्याची वृद्धी होऊ देत, त्याची वाढ होऊ देत, अशी प्रार्थना करतो प्रभू. प्रभू, मी अनेक वेळा या तुझ्या वचनांवर विश्वास ठेवायला आम्ही कमी पडलेला. जो ॲश्युरन्स आहे, जी फिडिलिटी आहे प्रभू, जे बिलीफ आहे, हे सिस्टम आज आमच्यामध्ये कोलमडलेलं आहे प्रभू. आज आम्ही देखील पक्षघाती झालेलो आहोत. आमचा आत्मिक पक्षघात येशूच्या नावात आम्ही हकलून लावतो प्रभू. प्रभू, तुझ्या आता जो विश्वास आमच्यातून काम करू दे प्रभू. तो कळवळा आमच्यातून दिसू दे प्रभू. ती प्रीती आमच्यातून वाहू दे. तुझे नेचर, तुझा स्वभाव आमच्यातून वाहू देत माझ्या देव बाप्पा. आणि तुझा अभिषेक
अनेकांना जीवन देण्यासाठी समर्थ आहे. यावरती आम्हाला तू चाल. तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव महिमा तुला दे. येशू आमचा प्रभूच्या नावात मागतो पित्या. आमेन.